श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कोहळ्याची भाजी. त्याकरता आपल्याला लागणार आहे आलं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीरची पेस्ट आपल्याला करायची आहे आणि सर्व बेसिक मसाले. कोहळं हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि थंड प्रकृतीचे फळ आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर, लोह आणि खनिजे असतात. वजन कमी करण्यास सुद्धा कोहळ्याची मदत होते. कोहळ्यात फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरीज अत्यंत कमी असतात. यामुळे भूक नियंत्रणात राहून वजन कमी होण्यास मदत होते. पोटातील ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या दूर करण्यासाठी यामधील फायबर गुणकारी ठरते. शरीरातील उष्णता कोहळ्यामुळे कमी होते. कोहळ्याची प्रकृती थंड असल्याने ते शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करते आणि उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवते. कोहळ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून इतर आजारांपासून आपला बचाव करतात. कोहळ्याचा रस मूत्राशय स्वच्छ करते आणि लघवीच्या जळजळीत आराम देते. तसेच किडनी स्टोनच्या समस्येतही याचा आपल्याला फायदा होतो. खलबत्त्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली ती आधी घालायची तेलामध्ये आणि नंतर कोहळं घालायचं. यामध्ये कांद्याचा यूज करायचा नाही. थोडं किंचित पाणी घालून कोहळं 15 मिनटं वगैरे गॅसवरती स्लो फ्लेमवरती शिजायला ठेवायचं. झटपट आपली भाजी तयार होईल. या भाजीमध्ये आपण लसूणाचं प्रमाण थोडं जास्त घेतलं आहे, कारण लसूण कांदा आपण यामध्ये घातलेला नाही त्यामुळे. तसंच दररोज रिकाम्या पोटी किंवा जेवणात कच्चा लसूण खाल्ल्याने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लसणामध्ये बॅक्टेरिया, अँटीव्हायरस, अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकला आणि फ्लू यासारख्या संसर्गापासून बचाव होतो. तसेच लसूण कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. लसूणामुळे पाचक रसांचे उत्पादन वाढते, ज्यामुळे अपचन, गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्या दूर होतात. कच्चा लसूण इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. लसूण चयापचय गतिमान करतो, म्हणजेच मेटाबॉलिझम, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच हाडे मजबूत होतात. लसणातील पोषक घटक हाडांचे आरोग्य सुधारतात आणि संधिवात यासारख्या आजारांचा धोका कमी करतात. परंतु लसूण उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे त्याचे अतिसेवन टाळावे. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. श्री स्वामी समर्थ. यानंतर दुसरा पदार्थ आपण करणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी, पालक पुरी आणि बासुंदी. याकरता बटाटा आधी आपण शिजवून घेऊया. तोपर्यंत पालक पुरीची आपण तयारी करणार आहोत. त्याकरता पालक बारीक चिरलेला आहे आणि लसूण दोन्हीही आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. थोडं पाणी घालायचं. त्यानंतर सर्व बेसिक मसाले घ्यायचे. पालक प्युरी आपली तयार आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये आपली पालक प्युरी तयार होईल. त्यानंतर गव्हाचं पीठ 3 वाट्या, अर्धी वाटी बेसन, तीळ, अख्खं जिरं, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, ओवा, धनिया पावडर, हिंग, कोथिंबीर हे सर्व साहित्य एकत्र करायचं आणि छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा. त्यानंतर पुऱ्या तयार करून तळून घ्यायच्या. पालक हे एक पौष्टिक सुपरफूड आहे. यामध्ये लोह म्हणजेच आयर्न, व्हिटॅमिन ए, सी, के, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.
पालकात मुबलक प्रमाणात लोह असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताचे म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. पालकमध्ये असलेले व्हिटॅमिन सी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच पालकामध्ये असलेले व्हिटॅमिन के आणि कॅल्शियमचे प्रमाण हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. पालकामधील ल्युटीन आणि डेक्सॉक्थिन घटक डोळ्यांची दृष्टी सुधारतात. पालकातील फायबर आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करून पचनशक्ती सुरळीत ठेवतात. पालकातील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पालकाचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी तो कच्चा सॅलडपेक्षा हलका वाफवून किंवा शिजवून खाणे अधिक फायदेशीर ठरते. अशा प्रकारे आपण संपूर्ण जेवण तयार करू शकतो. पालकपुरी, बासुंदी आणि बटाट्याची रस्सा भाजी. खूप छान मेनू तयार होतो. पालकपुरीमध्ये आपण बेसन घातल्यामुळे त्या खूप छान क्रिस्पी होतात. यामध्ये थोडासा गरम मसालासुद्धा घालायचा, थोडी साखर आणि थोडं तेल. खूप छान टेस्ट येते.